नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की 42D चा प्लॉट म्हणजे काय, रेखांकन म्हणजे काय आणि सनद म्हणजे काय, ही कागद का आवश्यक आहेत ते आपण बघूया। तर मित्रो, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 42D च्या अंतर्गत सर्रास प्लॉट विकले जात आहेत। मग 42D चे प्लॉट म्हणजे काय, आधी ते समजून घेऊया। 42D चे प्लॉट म्हणजे असे प्लॉट ज्या जमिनी ऑटोमॅटिक येणे झाल्या आहेत। आता कोणत्या जमिनी ऑटोमॅटिक येणे झाल्या आहेत? शहराच्या हद्दीपासून बाहेर परिघीय क्षेत्रामध्ये येणाऱ्या, गावठाणाच्या हद्दीपासून बाहेर परिघीय क्षेत्रामध्ये येणाऱ्या ज्या काही जमिनी आहेत त्या 42D च्या अंतर्गत ऑटोमॅटिक येणे झाल्या आहेत। का? कारण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामध्ये ही तरतूद आली आणि गावाच्या शहराच्या आसपास जे काही डेव्हलपमेंट होत आहे त्याला प्रमोट करण्यासाठी, त्याला कन्फर्म करण्यासाठी हे 42D ची तरतूद आणण्यात आली। आणि ज्या काही शेतजमिनी आहेत अवतीभवतीच्या, पण कुठल्या ज्या परिघी क्षेत्रामध्ये मोडत आहेत त्यांना ऑटोमॅटिक येणे करण्याची तरतूद आहे। मग याच्यामुळे काय झालं, महाराष्ट्रभर गाव, शहर किंवा उपनगर याच्या अवतीभवतीच्या त्या जमिनी ज्या परिघी क्षेत्रात येतात त्या सगळ्या ऑटोमॅटिक करणे सुरू झाले, ऑटोमॅटिक येणे होत आहेत। ऑटोमॅटिक येणे झाले की नाही हे कशावरून कन्फर्म होतं, तर ऑटोमॅटिक येण्याची जर तुम्ही पावती भरलात तर तुमची ती जमीन ऑटोमॅटिक येणे झाली। आणि एवढ्या एका आधारे सर्रास प्लॉट करून हे 42D चे प्लॉट विकल्या जात आहेत। पण इथेच चूक होते। का? कारण 42D ची पावती पुरेसं नसतं, तुमचं खरेदी खत होईल, पण जेव्हा तुम्ही बांधकाम करायला जाता तेव्हा काय विचारलं जातं, तुमच्या नावाने 7/12 आहे का विचारलं जातं। 7/12साठी काय असलं पाहिजे, तुमचा फेरफार कन्फर्म झाला पाहिजे। फेरफार कन्फर्म होतो का 42D च्या पावतीवर? नाही होत। का नाही होत? कारण फेरफार जेव्हा तुम्ही कन्फर्म करायला जाता तेव्हा अजून 2 कागद विचारले जातात। पहिला कागद तुमच्याकडे आहेत 42D ची पावती, याच्या व्यतिरिक्त सनद विचारली जाते आणि तिसरं कागद विचारलं जातं ते म्हणजे रेखांकन। तुमच्याकडे सनद आणि रेखांकन हे दोन्ही कागद नसतात, फक्त 42D ची पावती असते। मग इथे घोळ होतो। बरं, सनद कोण देतो? कलेक्टर देतो। कलेक्टर म्हणजे ॲक्च्युली कलेक्टर देत नाही, कलेक्टरकडे भरपूर कामं असतात, त्याच्यामुळे कलेक्टर आपले पॉवर्स डेलिगेट करतो। कोणाला? एक तर प्रांतला करतो किंवा तहसीलदारला करतो। यांच्यापैकी कोणीतरी तुम्हाला सनद देत असतो। तुम्ही सनद घेतलेली नसते, फक्त 42D ची पावती असते आणि तुम्ही व्यवहार करून प्लॉट आपल्या नावे झालं असं गैरसमज करून घेता। असं करू नका। प्लॉट नावे खरेदी खताने होतं, इंडेक्स 2 होतं, ही अर्धवट माहिती आहे। इंडेक्स 2च्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून 2 कागद पाहायचे असतात, ते म्हणजे सनद। तर तुम्ही सनद घ्यायचं। आणि जे तिसरं कागद आहे, तिसरं कागद म्हणजे रेखांकन। आता रेखांकन कोण देतं? सनद तर कलेक्टर देतो किंवा कलेक्टरचे सबऑर्डिनेट देतात। मग रेखांकन कोण देतं? आता पुण्यामध्ये जर कॉर्पोरेशनच्या हद्दीच्या आत असाल तर कॉर्पोरेशनचं टाउन प्लॅनिंग डेव्हलपमेंट ऑफिस असतं ते देतं। कॉर्पोरेशन हद्दीच्या बाहेर असाल तर मात्र PMRDA रेखांकन देतं। आणि तुम्ही पुण्याच्या बाहेर राहत असाल तर तुमच्या त्या जिल्ह्यात जे काही टाउन प्लॅनिंगचं ऑफिस आहे ते रेखांकन देतं। थोडक्यात कलेक्टरकडून सनद घ्यायची, टाउन प्लॅनिंगकडून रेखांकन घ्यायचं, म्हणजे 3 डॉक्युमेंट लागतील। एक तर तुमचं 42D ची पावती, सनद आणि रेखांकन, ह्या जर 3 गोष्टी असतील तर तुमचं 7/12वर नाव येतं। 7/12वर नाव आलं की या आधारे तुम्हाला बांधकामाची परवानगी मिळते। थोडक्यात मित्र, तुम्ही जर 42D चा प्लॉट घेत असाल तर फक्त आणि फक्त 42D च्या पावतीवर घेऊ नका। याच्या व्यतिरिक्त अजून 2 जे कागद आहेत ते म्हणजे सनद आणि रेखांकन, हे पण तुम्ही कन्फर्म करा, ते आहेत का तपासा, ते नसतील तर ते मिळवा आणि त्यानंतरच व्यवहार करा। तेव्हाच कुठे तुमचं 7/12वर नाव येईल आणि तुम्हाला कायदेशीर मालकी पण प्राप्त होईल आणि बांधकामासाठी परवानगी पण मिळेल। हे जर 2 कागद नसेल तर 7/12वर नाव येण्यासाठी अडचण येते आणि बांधकामाची परवानगी मिळत नाही। जरी तुमचा प्लॉट 42D चा NA प्लॉट असला तरी या 2 गोष्टीच्या ॲब्सन्समध्ये तुम्हाला अडचण येतात। तर मित्रो, तुम्ही जर 42D चा प्लॉट घेत असाल तर फक्त 42D च्या पावतीवर न जाता हे 2 कागदसुद्धा तपासा, ते मिळवा, त्यानंतरच व्यवहार करा, म्हणजे व्यवहार फसणार नाही। मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळी माहिती आणत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर जा, नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।